आणि कंसाचा दुसरा घात. तर आपल्याला माहितीये एकात एक कंस जेवढे असतील तेवढ्या घातांकाचा काय करायचा गुणाकार. मग 2 हा पाय आहे, त्याचा घातांक किती आहे 3 आणि त्याचा घातांक किती कंसाचा 2 यांचा काय करायचा गुणाकार. तो किती येतो 2 चा 6वा घातांक म्हणजे 2 चा किती वेळा गुणाकार 6 वेळा. मग किती आला 64. 2 चा 6 वेळा गुणाकार म्हणजे 64. आता बघा 2 अंश 3 त्याचा 5वा घातांक त्याचा 4था घातांक असं काही असेल का कंसाचा असेल तर आपल्याला काय करावं लागतं या घातांकाचा काय करावा लागतो गुणाकार. 3 अंश 4 आणि त्याचा गुणाकार किती त्याचा घातांक 20. तर कंसाचा घातांक 20 तर अंशाचा सुद्धा घातांक 20 आणि छेदाचा सुद्धा घातांक 20. आलं लक्षात. किती पण येऊ द्या तुम्ही किती कंस बाहेर येऊ द्या त्यांचा काय करायचा गुणाकार करायचा. जेव्हा पाया समान असेल आणि पाया किती आहे 4 तर समान पाया घेऊन टाकायचा. जर का घातांकित संख्येचा गुणाकार असेल तर पाया घेऊन टाकायचा आणि घातांकाची काय करायची बेरीज. 3 अधिक 6 किती आला घातांक 4 चा 9वा घात. गुणाकार असेल पाया समान असेल तर घातांकाची काय करायची बेरीज. आणि जर का भागाकार असेल तर समान पाया आहे पाया जसाची तसा आणि घातांकाची काय करायची वजा. 6 वजा 3 किती आला घातांक 4 चा 3रा घात. परत बघा इथं गुणाकार आहे पाया समान आहे इथं भागाकार आहे पाया समान आहे. मग समान पाया असेल तर गुणाकार असेल तर घातांकाची काय करायची बेरीज आणि भागाकार असेल पाया समान असेल तर घातांकाची काय करायची हे हा नियम कळला. आता पुढे बघा जर का भागाकार असो किंवा गुणाकार असो परंतु इथं घातांक आहे 3 आणि पहिला दुसरा घातांक आहे थोडा मोठा आहे 6. अशा वेळेस सुद्धा घातांकचा पाया 4 येतो जसाची तसा लिहायचा आणि घातांकांची बेरीज करायची. किती 3 वजा 6. आता मला सांगा 3 वजा 6 तर मोठी संख्या कोण आहे 6 वजा बाकी काही वजा 3 आणि वजा 3 म्हणजे जो पाया आहे त्याचा काय करायचा व्यस्त. पाया कोण आहे 4. ह्या 4चा कितवा घात करायचा आपल्याला वजा 3रा घात करायचा आहे पण तो होत नसतो. मग याला घातांक धन करायचा आहे म्हणून पाया काय करायचा व्यस्त. पाया 1 4चा व्यस्त किती 1 अंश 4 आणि आता मात्र घातांक धन झाला 1 चा 3रा घात आणि 4 चा सुद्धा 3रा घात. आलं लक्षात. गुणाकार असेल किंवा भागाकार असेल आणि घातांक सेम असेल तर काय करायचं. पाया वेगळा आहे पहिले पाया समान होता घातांक वेगळा होता. आता काय झालं 5 चा 5वा घात. इथं जी क्रिया आहे घातांक समान आहे तो तसाच राहू द्यायचा. पहिले काय करायची क्रिया करायची. क्रिया काय गुणिले 15 5 75 आणि कितवा घात 5वा घात. घातांकाची बेरीज करायची नाही वजाबाकी करायची नाही. जर घातांक सेम असेल तर घातांक तसाच ठेवायचा. बघा आता इथं पाया सेम आहे जसाची तसा लिहायचा. घातांकाची गुणाकार आहे म्हणून काय करायची 6 अधिक वजा 4. आता बाहेर अधिकचं चिन्ह आहे म्हणून मधलं चिन्ह तसंच राहणार म्हणजे यांचं या दोघांचं काय होणार फक्त वजाबाकी. 6 वजा 4 म्हणजे 4चा कितवा घात दुसरा घात. 6 वजा 4 म्हणजे 2 आणि 4 चोक 16. आलं. आता पुढचं उदाहरण बघा. हे उदाहरण याच्यात 2 कंस आहेत प्रत्येकाला वेगळा घातांक आहे. आपल्या नियमानुसार काय मधला जसला तसा ठेवायचा आणि घातांकाचा काय करायचा गुणाकार. किती आलं बरं गुणाकार सांगा. वजा 3 गुणिले 4 किती आलं वजा 3 अंश 7 चा कितवा घातांक 12 वजा 12. व्हेरी गुड. गुणा भागा भिन्न ऋण. गुणाकार भागाकार असेल तर भिन्न काय होतं ऋण होतं.
तर याचं जर का धन करायचं असेल तर याचा व्यस्त केला 7/3 आणि त्याचा काय आला मग 12वा घात. उत्तर काय आलं 7/3 त्याचा 12वा घात. आता पुढचं उदाहरण काय बरोबर किती. आता बघा पहिले काय सोडवायचा कंस बर कंस इथं 5/3 भागाकाराऐवजी काय केला भागाकाराऐवजी गुणाकार आणि याचा काय केला व्यस्त 2/3 आणि वजा 1/3. आता यांचा काय केला गुणाकार 5 दुने 10 आणि 3 त्रिक 9 वजा 1/3 आणि आता याचा छेद सारखा करावा. इथं 9 आहे 3 आहे याचा छेद सारखा करण्यासाठी 3 ने गुणलं अंशाला सुद्धा 3 ने गुणलं किती आला गुणाकार आणि छेदात मग 10 वजा 3 किती झाले 7/9